विधी सेवा आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचं आज उद्घाटन इथं झालं आणि या मेळाव्यामध्ये मला प्रखरपणे हे जाणवलं की विविध प्रकारच्या शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या लाभार्थापर्यंत पोचायला पाहिजेत। ह्या सगळ्या योजनांचं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, समाजाच्या आखरीच्या घटकापर्यंत ह्या योजनाचा लाभ पोचवावा आणि त्यांना या योजनांची माहिती व्हावी, हा एक उद्देश। या महामेळाव्यामध्ये आज आपण गरजू लोकांना विविध साहित्यांचे वाटप केलं, ट्रॅक्टरचे वाटप केलं, घरकुलांच्या चाब्या आपण दिल्या आहेत, काही अपंगांना आपण त्यांना प्रमाणपत्र दिलं, आंतरजातीय विवाहवाल्यांना प्रमाणपत्र दिलं, त्यांना पारितोषिक दिलं। आणि ह्या सगळ्या योजनांसाठी इथे जे शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदचे कर्मचारी, आपले जिल्हाधिकारी, आपले साहेब, ह्या सगळ्यांनी इथं मोलाचं सहकार्य केलं। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा याचं उद्घाटन आज इथे झालं आहे। सगळा कार्यक्रम मी बघितला, सगळ्या स्टॉल्सला भेटी दिल्या। संपूर्ण कार्यक्रमात मला एक वैशिष्ट्य जाणवलं ते असं की सगळ्या योजनांचा लाभ हा पुरेपूरपणे घेतला जातोय। ज्यांना ज्यांना लाभ घेतले त्यांच्याशी थोडंसं बोललो सुद्धा। बोलण्यातनं असं जाणवलं की त्याला नुसत्या योजनांचा फायदा घेतला जातोय असं नाही, तर त्याचा लाभ घेऊन त्याच्यातनं सक्षमीकरणाचा मोठा कार्यक्रम इथे होतोय। या सक्षमीकरणामध्ये महिलांची भूमिका जरा जास्ती दिसतीये। आज महिला दिनाच्या निमित्ताने मला ते जास्ती विशेष प्रकर्षाने जाणवत आहे की बचत गट असतील किंवा वैयक्तिक स्वरूपावरती असतील, त्या महिलांनी चांगल्यापैकी लाभ घेतलेला आहे। सकाळी जी काही आकडेवारी समोर आली भाषणांमधून, त्याच्यामध्ये पण असं जाणवलं की पुष्कळ लोकांना याची जाणीव झालेली आहे आणि पुष्कळ योजना या लाभार्थ्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचत आहेत। त्याच्याकरता शासकीय यंत्रणा, जिल्हा परिषदच्या यंत्रणा या अत्यंत चांगल्या पद्धतीने, कार्यक्षमतेने त्या राबवण्यासाठी प्रयत्न करतायत। सगळे कर्मचारी त्यांच्यातलं डेडिकेशन किंवा ते ज्या समर्पण भावाने करतायत ते मला विशेष उल्लेखनीय वाटतं। संपूर्ण योजनाचे लाभार्थी, यंत्रणा या सगळ्यांना शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।